जय गुरु. माझं बोलणं ऐकू येत आहे? येत आहे सर. हा, ठीक आहे. जय गुरु. जय गुरु. एक 2 मिनिटं वाट बघू आणि सुरूच करू. आज कपिलजी आणि रुपालीजी येणार नाहीयेत, त्यांनी कळवलंय. आणि बहुतेक करून निशिगंधातही या लोकांना उशीर असणार, विशाखाताईंना. त्यामुळे आपण सुरुवात करूयात. ठीक आहे. मग आपण लताताई, तुम्ही आपण काल तत्पुरुष जो होता आपला सर्वनाम हो संस्कृत मधलं, त्याचं स्त्रीलिंगी रूप आपण बघायला सुरुवात केली होती, बरोबर? हो आणि वाचूनही झाली होती माझ्या मते आपली. हो तेच झालं होतं. होत हा, आलं होतं सर. चालेल. पण मग तुम्ही परत एकदा एक उजळणी म्हणून वाचाल का? चालेल. हेच हा. ना. हो, तत्. हेच आता तुम्हाला जे दिसतंय स्क्रीनवर हो. तेच. तत् शब्द के स्त्रीलिंगी रूप म्हणजे तत् म्हणजे तीन. तीन ना. हा, तत्चं स्त्रीलिंगी ती, तत्चं नपुसकलिंगी ते, आणि तत्चं पुल्लिंगी तो. तो. हा. एक वचन. सा ते तहा प्रथम. ताहा म्हणायचं. तहा. ताम ते तहा द्वितीया. हम्म. तया ताभ्याम ताभिः तृतीया. तस्ये तसे ताभ्यां ताभिः चतुर्थी. हम्म. तस्याः ताभ्यां ताभिः पंचमी. बरोबर. तस्याः तयोः तासां षष्ठी. तस्यां तयोः तासु सप्तमी. छान. चालेल. मग आता आपण अपर्णाताईंकडे जाऊ. हा. हा, नपुसकलिंगी तत् शब्दाचं म्हणजे ते, थोडक्यात. तत् ते तानि प्रथमा. तत् ते तानि द्वितीया. तेन ताभ्यां तैः तृतीया. तस्मै ताभ्यां तेभ्यः चतुर्थी. तस्मात् ताभ्यां तेभ्यः पंचमी. तस्य तयोः तेषां षष्ठी. तस्मिन् तयोः तेषु सप्तमी. बरोबर. आता इथे पण बघा, ताभ्याम ताभ्याम ताभ्याम, तिन्ही सारखं आहे, द्विवचन. तृतीया, चतुर्थी, पंचमी. चतुर्थी आणि पंचमीची बहुवचन सारखी आहेत. आणि बाकी प्रथम आणि द्वितीया या दोन्ही सारखी आहेत. बरोबर. आणि पुल्लिंगामध्ये कसं होतं बघा, सहा तौ ते होतं, वेगळं आहे.
आणि नंतर तृतीय नंतर पुल्लिंग आणि नपुंसकलिंग एकच चालतं. एकच आहे. हे बघा, इथे तेन तस्मै तस्मात् तस्य तस्मिन्, तेन तस्मै तस्मात् तस्य तस्मिन्. हम्म. इकडे तैः तेभ्यः तेभ्यः तेषां तेषु, हो तैः तेभ्यः तेभ्यः तेषां तेषु. हो. हं? हम्म. आता बघा खालचं वाचा. एक मिनिट. नपुंसक लिंग के तृतीया से सप्तमी विभक्तियों के रूप पुल्लिंग के समान ही चलेंगे. हा पुढचं पण यत हा वाचा. एतद हाँ यत एतद शब्दों के रूप स्त्रीलिंगी तथा नपुंसकलिंग में तत् शब्द के रूपों के समान ही चलेंगे, किंतु किम का स्त्रीलिंग में का होता है. हा बरोबर आहे. हा म्हणजे यत म्हणजे जो, हम्म. आणि एतद म्हणजे हा. आता तुम्हाला पुढे गेल्यावर एतद हा आणि तो हे सगळं तुम्हाला हळूहळू कळायला लागेल. हम्म. त्याच्यात देखील दोन प्रकार आहेत की म्हणजे किती म्हणजे जवळ ते आहे त्यानुसार अवलंबून आहे. हा एषा बालकः अस्ति असं ते का. हा ते आता तुम्हाला पण ते नंतर येईल. ते पण म्हणजे त्याची आता एतद एक मध्ये. जस्ट हा येतात हे. हम्म. 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 हो. चालेल. पुढे कोण आहेत आता. निशिगंधाताई नाही आहेत. सीमाताई आल्यात का. नाही माधवीताई दळवी आहेत का मध्ये. नाही आहेत. बरोबर आहे. म्हणजे एकदम विद्याताईच दिसत आहेत मला. नाही नाही मी वैजयंतीताई जोशी आहेत ना. नाही सीमा पण आहे, मी आली अरे आज. वा 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 वा. बर मग घ्या ताई. हो. अभ्यंगम तेल की मालिश म्हणजे तेल हा लावणे. बरोबर आहे. आता आपण सकाळी दिवाळीत मध्ये बघा अभ्यंग स्नान घेतो. हो. आठवत आहे का आपल्याला. आपली आई किंवा आपली आता आम्ही पुरुष आहोत आम्हाला आमच्या बायका लावतात तेल. पण नाहीतर आणि दुर्दैवाने आपल्याकडे बायकांना तेल लावायला कोणीच नसतं. दुर्दैव आहे पण ती वस्तुस्थिती आहे. पण निदान बाळंतपणामध्ये तरी तुम्ही बायका अभ्यंग स्नान घेता. बरोबर आहे. जेव्हा मुलाला तुम्ही जन्म देता त्यावेळेला त्यानंतर बाळाला तर तुम्ही तेल वगैरे घालून छान गरम पाण्याने आंघोळी देता. नंतर त्याला शेकता. तसंच तुम्ही स्वतः देखील बायका घेता. बरोबर. हा त्यातलं हे अभ्यंग आहे. तेल लावून जी आंघोळ होते त्यालाच फक्त अभ्यंग म्हणतात. हम्म. अच्छा माधवीताई दळवी आल्यात ना. मग आपण गाळलं का त्यांना. नाही नाही येत. नाही इथे मला नाही त्या म्हणल्यात की आज क्लास जॉईन नाही करू शकत. ओके ओके ठीक आहे. तरी मला टेक्स्ट केला म्हणून मी बघितलं. ठीक आहे ओके. पुढचं वाचा. कोण आहेत आता. मीच वाचू. नाही सीमाताई झाल्या ना आता. मी मग वाचू आता का सर. मग वैजयंतीताई. सोफेनम म्हणजे हा साबण. हा बघा. आता आपला जो मराठीमध्ये फेस हा शब्द आहे ना. हम्म. तो फेनम सोफेनम मधला फेन घेतलेला आणि त्याच्यापासून केलेला आहे. स्वतःचा फेस असलेला स्वतःचा. स्वतः असं नका करू. आता खूप हम्म. ओढून ताणून नका करू. पण फेन हा शब्दावरून आपण फेस घेतलेला आहे. हम्म. साबणाचा जो फेस असतो ना तो फेस. ठीक आहे. हा पुढचा शब्द घ्या. मीच वाचू का सर. नाही पुढचं कोणी येतं आपण त्यांना देऊ ना आता. ताई विद्याताई आल्यात का. जर विद्याताई नसतील तर विशाखाताई पण जॉईन झालेल्या नव्हत्या. नाही सुकेशाताई क्षीरसागर. नाही आज आपण सर 4च जण आहोत. तुम्ही अच्छा आणि म्हणजे तुम्ही मी धरून 5. 5. हो का. हो. मग चला मग आपण एकदम परत लताताईंकडेच जायचं मग. पोच्छः प्रोंच. अंगोछा. कसं वाचायचं ना. प्रोच्छः प्रोंछ. अंगोछा. प्रोंच्छः अंगोछा. हा अंगोछा म्हणजे आपण जे अंग पुसणी म्हणतो की नाही. पंचा. हा पंचा म्हणा. पंचा. हम्म.
हो, एक मिनिट हा. पंचयोगी बीजाला. हा पुढचं घ्या. दंत धाव दंत धावनम आहे का नाही धावनम घावन नाही होणार ना, कारण की घावन घातलं आपलं हा वेगळं. हा दंत धावनम दातोन म्हणजे दात घासणी. दातून दात घासणी म्हणजे ब्रश ब्रश थोडक्यात इंग्लिश नाही मध्ये ब्रश, पण आपल्या मराठीमध्ये दात घासणी. दात घासणी दातून काहीतरी असं दातून आहे म्हणतो ना आपण, समथिंग. बरोबर आहे बघा ना, हा दातोन. हा हा दातून. ते कडुलिंबाच्या पाल्या काडीचं बरोबर बनवतात आहे. त्या हा ते करेक्ट, एक्झॅक्टली. त्याची जी काडी असते ती चावून चावून ते त्यांनी घासतात. चावून हा हा. अगदी बरोबर आहे. हा पुढचं कोण घेत आहे आता? अपर्णाताई नंतर माधवीताई, आणि नसतील तर मग सीमाताई. एकदम मूगदर तैलम ताई म्हणजे नीट वाचा, नीट नीट वाचा. मौग मौग आहे ना, ते ग आहे ना. हा मौगदर मौग तैलम. तैलम मौगदर तैलम. हा मोगरेचा मौगदर म्हणजे तेल. मोगरा, तैलम म्हणजे हा. तेल, त्याचं तेल, मोगऱ्याचं तेल. पाटल तेलम. तर ते हा मौद गर आहे मौदगर मौदगरम इथे म्हणतात. चुकलंय. नाही नाही मौदगर हाच बरोबर आहे. हा मौदगर तो आहे जो ते द आहे हा ना, तो द अर्धा आहे आणि त्याच्या खाली ग आहे तो. ग आहे का हा जो फॉन्ट आहे ना सरांचा, संस्कृत 2003, त्याच्यामध्ये तो तसं दिसतं. हा हा म्हणजे हा मौद द नंतर ग चा उच्चार आहे ना. हो मौग हा मौगदरम. मौद नाही मौग मौदगरम. मौगदर मौदगरम मौदगरम. हा मौदगरम द नंतर ग म्हणजे मदगर तैलम असं हो म्हणा. कळलं. हो मौदगर तैलम. मौदगर. ठीक आहे, मौदगर हो तैलम म्हणजे आता तर स्पष्ट झालं. हो हा ठीक आहे, पुढचं. पाटल तैलम म्हणजे हा गुलाबाचं तेल. हा पाटल म्हणजे गुलाब. पाटल म्हणजे गुलाब, बरोबर आहे. हा म्हणजे आता वेगाची. बघा, आपण मोगरा शिकलो, मौदगर आणि पाटल म्हणजे गुलाब. हम्म आणि यात आणि ही तेलं म्हणजे काय, त्याच्यातनं काढलेली तेलं नसतात, तर ती त्या फुलांचा सेंट. वासाची. सुवास असलेली तेल. हम्म हं, ठीक आहे. हो. बघा आता आपले दररोजच्या यातली वाक्य आली आपल्याला. बघा, दंत धावनम, प्रोंछम हम्म आणि स्वफेनम, अगदी दररोज आपण वापरणारी ही गोष्टी आहेत. हम्म आता ज्या ज्या वेळेला आपण सकाळी वापरायचं त्यावेळेला म्हणायचं मी दंत धावन आणि दात घासले. स्वतःच्या स्वतःशीच पुटपुटायचं, हम्म कारण की कदाचित समोरच्या व्यक्तीला कळणार नाही, पण आपल्या स्वतःला तर कळतं. किंवा माझा ब्रश कुठे गेला, माझं दंत धावन कुठे गेलं, मला आता नवीन साबण पाहिजे, मला नवीन स्वफेन पाहिजे. हम्म हे शब्द हळूहळू असे वापरले ना, तर आपल्याला लक्षात राहायला लागतील. हम्म मला एक आठवलं, फेना नावाचं एक बहुतेक साबणाच्या पावडरचा शब्द ब्रँड होता. आता फेना म्हणजे असतं ते. फेना सफेना नावाचे. का? हो 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 काहीतरी फेना होतं म्हणजे होतो. फेना होतं त्याच्यात. हा सफेना का फेना आठवत नाही, पण असं काहीतरी टीव्हीवर बघितल्याचं आठवतंय. अच्छा, नाही, बर तो बर फेना बर. नाही, फेनाच हा होतं फेनाच. फेनाच होता ना. हा तेच तुम्हा ते तुम्हा याच्यावरनच बायकांना घेतलं ते. सगळ्यांना सौंदर्य प्रसाधनं नीट माहिती पाहिजेत सगळी. हा पण ते हे सौंदर्य धुण्याचं प्रसाधन नाही सर, हे वॉशिंग पावडर आहे ही. वॉशिंग पावडर धुण्याची फेना. वॉशिंग पावडर होती. अच्छा, ती फेना ही वॉशिंग पावडर होती होय? हा हो हो वॉशिंग पावडरचा निर्मा कसा आहे ना तसा ब्रँड आहे. मग तर ती फार फेना महत्वाची ही आहे. हो जाहिरात हो होती ती. धुण्याची फेना ही पावडर आहे. त्यामुळे ते स्वफेनम लक्षात राहील कदाचित असं म्हणते मी. बर या बर बर. क्लूमुळे. ओके, मग धुवायची जर का पावडर असेल तर म्हणजे नवऱ्याला तो धुवायला नक्कीच वापरता येईल. हो की नाही? चालेल. हो, कधी कधी नवऱ्यालाही धुवून काढायला हरकत नाही. हा
नशीब चालेल. इयरफोन्स आहेत नाही तर क्लास बंद करा म्हणतील घरी. नाही, पहिली बिन पाण्याने होते आणि मग नंतर स्वच्छ धुतलं जातं. हो. चालेल. आपण पुढचं घ्यायचं का? कोण आहेत आता? अपर्णाताई, नंतर कोण होतं? मी सीमाताई आहेत. आता हो हा. हा. आता सुरुवातीपासून हिंदी भाषायाम अनुवाद म्हणजे हिंदी भाषेत काय येईल? याम म्हणजे हिंदी भाषेमध्ये हा, हे लक्षात आलं पाहिजे. हिंदी भाषेमध्ये अनुवाद करा. मालायाम मालयोः मालासु सप्तमी, तसं हिंदी भाषायाम हिंदी भाषायौ हिंदी भाषासु सप्तमी. हो की नाही? हो. आणि म्हणजे हिंदी भाषेतील अनुवाद. आणि प्रभातम विषयी बोलतात, म्हणजे थोडक्यात काय, सकाळ या वेळाबद्दल आता आपण बोलतोय. म्हणजे सकाळी माणसं काय काय करतात त्याविषयी चाललेले आता. ठीक आहे. हो. हा, वाचा, पहिलं वाक्य वाचा. उजवीकडे बघू नका. हो. हा, आपण शक्यतो डावीकडचं वाक्य वाचून आपल्याला त्यातनं काय बोध होतो ते आपण करूया. हो. स्वस्थः पुरुषः प्रातःकाले शीघ्रं प्रबुध्यते. हा, स्वस्थ म्हणजे मी काय म्हणलं होतं तुम्हाला? निरोगी. निरोगी. म्हणजे निरोगीसारखं. हा, निरोगी. निरोगी निरोगी किंवा स्वस्थ पुरुष. स्वस्थला स्वस्थ म्हणलं तरी चालतं बरं का. हो. पण निरोगी हा अजून आपल्या प्रचलित शब्द आहे. हो. हा, निरोगी पुरुष. सकाळी हा शीघ्र म्हणजे लवकर. हा प्रबुद्ध म्हणजे उठतो का? हा, आता काय आहे ना, बुद्धते म्हणजे आपल्याला बोध व्हायला लागतो हळूहळू, बरोबर. हा. आणि प्रबुद्धते म्हणजे आपल्याला एकदम चांगली जाग येते. बुध होणे म्हणजे जाग येणे. बुद्धते, बुध धातू आहे, आत्मनेपदी धातू आहे हा. आणि बुद्धते हे त्याचं एक रूप होतं आत्मनेपदी धातूचं. प्रथम पुरुष एकवचनी रूप होतं ते. ठीक आहे. आणि प्रबुद्धते म्हणजे काय? पूर्णपणे जाग येणे. जाग येणे आणि पूर्णपणे जाग येणे. तर निरोगी माणूस पहाटे किंवा प्रातःकाळी लवकर जागा होतो. बघा, जल्दी जग जाता है. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. हा नवीन तुम्ही आता शिकलात धातू, बुध धातू. आणि त्याच्यापासूनच मग बोध आणि बोधम वगैरे सगळं, बोधनम वगैरे सगळे शब्द बनत गेले धातूपासून. प्रबोधन म्हणतो ना आपण. हो. हा, प्रबोधन म्हणजे काय? चांगला बोध. संस्कृत मध्ये प्र हा जेव्हा उपसर्ग लागतो त्याला उपसर्ग म्हणतात. शब्दाच्या अलीकडे जो लागतो तो. त्यांनी काहीतरी एक प्रकर्षाने एखादी क्रिया किंवा एखाद्या शब्दाला प्रकर्ष, जर का प्रकर्षाचं रूप द्यायचं असेल, एखादी गोष्ट प्रकर्षाने दर्शवायची असेल तर त्याला प्र लावलं जातं. ठीक आहे. चालेल, मग पुढे जायचं आपण. हा, कोणी केलं होतं आता? सीमाताई सुनसळ्यांनी केलं होतं ना? मी हा, वाचते. माता वैजयंती ताई. दिनेशः तु प्रतिदिनं पञ्चवादनसमये प्रबुध्यते. हा, दिनेशः तू म्हणजे दिनेश सुद्धा. तू म्हणजे तर, दिनेश तर. दिनेश तर प्रतिदिनं म्हणजे रोज. पंचवादन समय म्हणजे 5 वाजता. प्रबुद्धते म्हणजे जागा होतो. बरोबर. जागा होतो. बरोबर. हा, जागा होतो. जागा होतो. दिनेश तर रोज 5 वाजता जागा होतो. बरोबर आहे. म्हणजे ज्याला आपण उठतो म्हणतो, राईट. उठतो. हा, उठतो वापरलं तरी झालं, पण जागा होणे हे जास्त चांगलं होतं. कारण की बघा आता शब्दामध्ये छटा बघा कशी आहे. उठतो
म्हणजे नुसतं उठता तुम्ही, पण जागं होणं म्हणजे स्पष्टपणे आता तुम्हाला आकलन व्हायला लागतं आसपासच्या गोष्टींचं. आता तुम्ही जेव्हा पलंगावरनं उठून बसता तेव्हा तुम्ही उठतो म्हणता, पण तुम्हाला त्यावेळेला सगळ्या आजूबाजूच्या गोष्टींचा बोध व्हायला लागलेला असतो का? नसतो. पण तुम्ही जेव्हा जाता, तुमच्या तोंडावर पाण्याचा हबका मारता, दात घासता, त्यावेळेला तुम्हाला लख्ख जाग आलेली असते. ती जी हो. लख्ख जाग येणे आहे ना, त्याला प्रबुद्धते म्हणतात. प्रबुद्धते. बुद्धते आणि प्रबुद्धते. हा फरक आहे. ठीक आहे, आपण पुढे जाऊयात. वैजयंती ताईंनंतर आता कोण आहेत? मी असेल का? एकदम लताताईच येतील मग. मी आहे ना सर. हो. वाचू का? हा नाही, छायाताई आल्यात की. छायाताई, मग तुम्ही असाल तर तुम्ही. वाचा छाया तुम्ही. हो तुमच्या नंतर मी आहे. हो. आयुर्वेदशास्त्रे अपि उक्त यत् ब्राह्मे मुहूर्ते मुहूर्ते उदत्ते स्वस्तो रक्षार्थमायुष्य. हो. बर ताई, एकदा परत वाचा बघा. तुम्ही एक दोन शब्द जरा चुकीचे वाचले होते. बर. आयुर्वेदशास्त्रे अपि उक्तम हा, उत्तम आहे. यत् नाही, ब्राह्मे येत आहे का ताई? यत. यत् ब्राह्मे मुहूर्ते बुधते बुध्यते. बुध्यते. बर. हा, बुध्यते स्वस्थो रक्षार्थम आयुष्य. रक्षार्थमायुषः. रक्षार्थ आयुष्य. नाही, रक्षार्थमायुषः. रक्षार्थमायुष. हा, आणि मग याची आपण पुढे जो संधी आहे ते सोडून रक्षार्थम आयुषः. हा, रक्षार्थम चला, अधिक आयुष्य. हा, आता आपण एक एक शब्दाचा आपल्याला काय काय बोध होतोय तो बघूयात आता. आयुर्वेद शास्त्री म्हणजे काय? आयुर्वेदशास्त्री म्हणजे आयुर्वेदिक म्हणजे नैसर्गिक. नाही, नैसर्गिक आयुर्वेद शास्त्राला आयुर्वेद शास्त्रच ठेवू ना आपण. आयुर्वेद. हो, आयुर्वेद शास्त्र. हा, पण शास्त्र ही कुठली विभक्ती आहे? षष्टी. सप्तमी. सॉरी. आपण एकारांत काय धरलं होतं? शास्त्रे. हा, शास्त्रे ए षष्टी. सप्तमी ना. आयुर्वेद शास्त्रात, कारण की सप्तमी येते ना, सप्तमीचे प्रत्यय त इया त इया. हो. हा, मग आयुर्वेद शास्त्रात अपि म्हणजे सुद्धा. सुद्धा. उत्तम. युक्त. युक्त आहे का उक्त आहे? उत्तम. हा, उत्तम म्हणजे सुद्धा. काय झालं ताई? तुम्हाला काय वाटतंय? उत्तम म्हणजे हे कुठल्या प्रकारचं क्रियापद असेल आता? धातू साधित आहे. कर्म. नाही ताई, उत्तम उच्च नावाचा धातू आहे. म्हटले आहे किंवा म्हटलेले. हॅलो. उत्तम. हॅलो. हा, बोला ना ताई. छायाताई, तुम्ही बोला ना पुढे. आवाज नाही येते वाटतं. हा, बहुतेक त्यांचा येत नाही. काहीतरी लताताई, प्रॉब्लेम येतोय. नाही बोला ताई, तुम्ही बोलत राहा, आम्हाला ऐकू येत आहे. बर, लताताईंकडे जाऊ आपण. हा, अपि उक्तम. उत्तम. हा, यत यत म्हणजे जसे.
ब्राह्मे म्हणजे प्रातःकाळी म्हणजे सकाळी. हा, ब्राह्मे मुहूर्ते म्हणजे ब्रह्म मुहूर्तावर मुहूर्तावर बुध्यते हा स्वस्थो रक्षार्थमायुष्यः. हा म्हणजे काय? म्हणजे आयुर्वेदिक शास्त्रात म्हणजे शुद्ध ब्राह्म मुहूर्तावर उठल्या ताई नंतर प्रत्येक शब्दाचा करायचा, तुमच्या मनचाने अनुवाद करायचा, शब्दांचा अनुवाद करायचा आहे. आयुर्वेद शास्त्र म्हणजे आयुर्वेदिक शास्त्रात हा, आयुर्वेदिक शास्त्रात अपि म्हणजे सुद्धा का अपि म्हणजे सुद्धा बरोबर सुद्धा उत्तमचा अर्थ म्हटले गेले की की यत म्हणजे जर, यत म्हणजे जसे जेव्हा, जसे किंवा जसे हा ब्राह्मे हा मुहूर्ते ब्राह्म मुहूर्तावर ब्राह्ममुहूर्तावर बुद्धते म्हणजे हा उठल्या म्हणजे किंवा जागे होणे बुद्धते बर जागे होणे जागे झाल्यास हा स्वस्थो स्वस्थो म्हणजे निरोगी रक्षार्थमायुष्य म्हणजे निरोगी आयुष्य. आता स्वस्थ म्हणजे कोण? निरोगी माणूस. निरोगी व्यक्ती हा निरोगी माणूस व्यक्ती निरोगी माणूस, राईट. म्हणजे आता इथं करता उठायची क्रिया कोण करतंय? माणूस निरोगी माणूस म्हणजे निरोगी स्वस्थ. बरोबर आहे. स्वस्थ. हा, मी तुम्हाला सांगितलं होतं की रामो राजमणीमध्ये खरं राम असतं. बरोबर आहे. रामो राजमणी सदा विजयते रामम रमेशम भजे, ते खरं राम राजमणी असतं. बरोबर आहे. म्हणजे स्वस्थो म्हणजेच स्वस्थ. कारण की संस्कृत मध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं, ओ नी शेवट होणारी कुठलीही विभक्ती नसते. ते कायम अकारांत विसर्ग असतो तो. स्वस्थ रक्षार्थम आयुषः आयुष्य म्हणजे काय? निरोगी स्वस्थ आयुष्य निरोगी माणूस ब्राह्म मुहूर्तावर आयुष उठल्यास म्हणजे जीवनाची जीवन रक्षार्थम आयुष रक्षार्थम जीवनाच्या रक्षणासाठी उठतो, जागा होतो. अन्वय दिला पाहिजे ह्याचा सगळा. म्हणजे अन्वय उत्तम येत ब्राह्मे मुहूर्ते बुद्धते अन्वयाची स्वस्थो काही गरज नाही ताई, सरळ सोट वाक्य आहे. स्वस्थ ब्राह्मे मुहूर्ते बुध्यतो रक्षार्थम आयुषः बुध्यते. रक्षार्थ आयुष्य म्हणजे काय? हा, तो फक्त संधी केलाय त्यांनी. आयुष्य रक्षार्थम असं आहे खरं. हा, असं मला वाटलं म्हणून म्हटलं मी अन्वय दिला पाहिजे. हा, पण संस्कृत मध्ये आपण संधी करू शकतो आणि शब्द उलट वरती खालीही करू शकतो ना. रक्षार्थम आयुष्य संधी आहे का? हो, रक्षार्थम अधिक आयुष्य. रक्षार्थम आयुष्य. आयुष्य आपण शिकलेलो होतो की नाही, रक्षणार्थम प्राणार्थम म्हणजे साठी. बरोबर. अर्थम म्हणजे साठीसाठी वापरतो, रक्षणासाठी. आयुष्याच्या रक्षणासाठी. करेक्ट. निरोगी मनुष्य आयुष्याच्या रक्षणासाठी किंवा किंवा तुम्ही ब्रह्म आयुष्य मुहूर्त. रक्षणासाठी, हा, आयुष्य रक्षणासाठी एक शब्द का नाही वापरायचा? कारण की आपल्या मराठीमध्ये आयुष्य रक्षण हा शब्द वापरू शकतो आपण. हो हो, मग का नाही वापरायचा? आपण प्रत्येक गोष्ट ना ताई खूप सोपी 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 उगाचच करत असतो. आणि आपण एवढे नक्कीच कमी डोक्याचे नाही होत. ठीक आहे, येत आहे का लक्षात? येते, पण या लताताई. वाक्याचा पूर्ण मराठी अर्थ हा, आता
हा करू ना आपण, आयुर्वेदिक तो करायचा ना. शास्त्रात हा आयुर्वेदिक शास्त्रात सुद्धा सुद्धा म्हटलेले आहे आहे की की सकाळच्या मुहूर्तावर हा ब्रह्ममुहूर्त. सकाळचे नाही, ब्राह्म मुहूर्त. ब्राह्ममुहूर्तावर उठणे हा आरोग्य आरोग्याला नाही 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 नाही, स्वस्थ म्हणजे निरोगी व्यक्ती ब्राह्म मुहूर्तावर आयुष्य रक्षणार्थ उठते किंवा उठतो. निरोगी व्यक्ती म्हणलं तर उठते, आणि निरोगी माणूस म्हणलं तर उठतो. उठतो. उद्यते. बरोबर आहे. स्वस्थ म्हणजे निरोगी माणूस. आयुर्वेद शास्त्रात म्हटले आहे की निरोगी व्यक्ती ब्राह्ममुहूर्त आयुर्वेद शास्त्रात सुद्धा म्हटले म्हटले आहे की की ब्राह्म ब्राह्ममुहूर्तावर मुहूर्तावर निरोगी मनुष्य माणूस किंवा मनुष्य म्हणा, हरकत नाही, उठतो आयुष्य रक्षणासाठी उठतो. उठतो. आयुष्य रक्षण म्हणजे काय? जीव रक्षण नाही, आयुष्य रक्षण. आपला जो जीवन काल आहे आयुष्य त्याला, वाढवण्यासाठी हा म्हणजे दीर्घकाळ जगण्यासाठी. ही चांगली आहे ना सवय, हो. पहाटे उठणं ब्राह्म मुहूर्तावर. आता ब्राह्म मुहूर्त म्हणजे किती वाजता सांगा बघू कोणी? 3 वाजता 3:30. अगदी बरोबर ताई, अगदी बरोबर सांगितलं. बरोबर. आणि त्यावेळेला खरी आपल्या शास्त्रात अपेक्षा आहे की प्रत्येकाने आपली उठायचं. दिनचर्या चालू करायला पाहिजे. आणि ज्या लोकांना विद्याभ्यास करायचा आहे त्यांनी तर त्यावेळेला नक्कीच चालू करायला पाहिजे. आपण आणि साखर झोपेत आपण एक तर साखर झोपेत असतो, नाहीतर आपण 2 वाजेपर्यंत रात्री कुठली तरी रीळ बघतो, युट्यूब बघतो, आणि मग 2 वाजता झोपतो. नाही नाही एवढ्या उशिरा नाही झोपत आम्ही. नाही, मी 11 आपलं सांगतो, मॅक्सिमम 11 आजकाल 11:30. आजकाल काय चालतं हो हो हे मी बरोबर. सांगतोय. हा, आणि ते किती चुकीचं आहे तेही आपल्याला आता कळतंय. होय. फक्त कळतंय पण वळत नाही, असं होतं बऱ्याच कळत नाही. वेळेला. हो की नाही? बरोबर. चालेल, किती आपण वाजले पुढे जाऊ. पाहायसाठी का होईना मोबाईल काढतो आपण. आ, खरं तसं बघायला गेलं तर रात्री तोही मोबाईल काढायची काही खरी गरज नसते. गरज नसती पण होतो आपण. हा, म्हणजे रात्री उठून घड्याळाची वेळ बघितल्याने काय मिळतं मलाही अजून कळलेलं नाहीये. म्हणजे त्यावेळेला एकतर आपल्याला झोप अजूनही हवी असेल तर झोपायचं, हं. त्यावेळेला जर झोप नसेल तर सरळ उठायचं आणि आपल्या दिनचर्येला सुरुवात करायची. म्हणजे मोबाईल बघायची खरी गरज नाहीये. चालेल, पुढे कोण होतं? आता लताताई नंतर आपण आताच. हो. शौच मुखमार्जनादिकं कृत्वा सः भ्रमणार्थं गच्छति. शौच मुखमार्जन आदिकं कृत्वा सः भ्रमणार्थं गच्छति. म्हणजे आन्निक म्हणजे आपण जे म्हणतो सकाळचं शौच मुखमार्जन म्हणजे ब्रश, दात धुणं, तोंड धुणं इत्यादी करून, कृत्वा म्हणजे एक काम, एक क्रिया पूर्ण करून दुसरी म्हणून ते कृत्वा तो फिरण्यासाठी जातो. हा, आता बघा, शौचचा खरा अर्थ मलमूत्र विसर्जन. हम्म. म्हणून बघा शौचालय म्हणतात. हो. बरोबर आहे. आपल्या मुंबईमध्ये अनेक ठिकाणी त्यांनी सुलभ शौचालय काढली होती बघा. हो. हा, तर शौच म्हणजे काय? ज्या क्रियेमध्ये आपण मल आणि मूत्राचं विसर्जन करतो ते. आणि मुखमार्जन, मुखमार्जन म्हणजे काय? तोंड दंतघावनाने आपण धुतोच, पण त्याचबरोबर तोंडावर आपण हापका पण मारतो बघा. हो. डोळ्यामधली घाण काढतो पाणी मारून. तर ह्या सगळ्या, आणि आपण थोडस आपलं सगळं तोंड जे ना ते घासतो बघा पाण्याने. हो. या सर्व प्रक्रियेला मुखमार्जन म्हणतात. ओके. हा, मुखमार्जन म्हणजे फक्त दात घासणे नाही. दात घासणे नाही. हा, ओके. डोळ्यावर पाणी शिंपडणे, चेहऱ्यावर पाणी शिंपडणे, चेहरा हात एकदा फिरवून घेणे,
या सर्व गोष्टींना मुखमार्जन म्हणतात. आणि शौच म्हणजे मलमूत्र विसर्जन. म्हणजे मलमूत्र विसर्जन आणि चेहरा साफ करणे आणि ह्या सर्व गोष्टी इत्यादी करून तो फिरायला किंवा भ्रमणार्थम फिरण्यासाठी बाहेर जातो किंवा जातो फिरण्यासाठी जातो. ठीक आहे. हा. बघा आपण बोलता बोलता म्हणतात ना शुचिरभूत होऊन ये. हा त्याचा अर्थच तो आहे की मलमूत्र विसर्जन कर, पूर्ण शरीर स्वच्छ कर आंघोळ करून, स्वच्छ कपडे घाल, म्हणजे मग आपण शुचिरभूत होतो. शुचिरभूत म्हणजे शुची ही भूत असा तो शब्द आहे. आपण म्हणतो ना अंगीभूत, तसं शुचिरभूत. चालेल. पुढे कोणता आता अपर्णाताई नंतर सीमाताई. हो. हा. यदा सः भ्रमणार्थं गच्छति सा वेला अमृतवेला कथ्यते. हा करा ना. हा. यदा म्हणजे जेव्हा तो फिरण्यासाठी जातो हा ती वेळ अमृत वेळ म्हटली जाते ना. म्हटली कथ्यते जाते. बरोबर आहे. म्हणजे म्हटली जाते. अगदी बरोबर. हे पण त्या तुम्ही मगाशी म्हणलात तसं आहे का ते बुद्ध्यते वगैरे हा आत्मनेपदी कथ्यते आत्मनेपदी आहेत हे हा. सगळे. येईल तुम्हाला हळूहळू हळूहळू बुद्धते कथ्यते वगैरे त्याची काय नक्की रूप कुठली आहेत ते तुम्ही पुढे शिकालच. ठीक आहे. हा. आता कोण झालं होतं? सीमाताई मी झाल्या. घेते साहेब. आता वैजयंतीताई. अमृतवेलायां भ्रमणं कर्तव्यम. हा अमृत वेळ म्हणजे कोणती समजली जाते सर? अमृत वेलायां भ्रमणं कर्तव्यम. अमृत वेळ म्हणजे साधारणतः 4:30-5. अच्छा. अमृत वेळी अं, फिरायला पाहिजे. कर्तव्य म्हणजे हा घूमने जाना चाहिए म्हणजे हं, फिरायला गेले पाहिजे. गेलं पाहिजे. हा. हा तर गेलं पाहिजे हा जो आपल्याकडे प्रकार आहे ना, केले पाहिजे गेले पाहिजे त्याला कर्तव्यम असं संस्कृत मध्ये म्हटलं जात. म्हणजे भ्रमण पूर्ण करणे केलं पाहिजे. कर्तव्य आहे असं नाही बरं का. केलं भ्रमण पाहिजे. केले पाहिजे. हं, ठीक आहे. हं. हा एक याला काय म्हणतात ही एक खास रचना आहे कर्तव्यम वापरायची. पुढच्याही वाक्यामध्ये तुम्ही तेच बघाल रचना कर्तव्यमची. भ्रमणं कृत्वा अंगेषु अंगेषु तैलमर्दनं कर्तव्यम. तैलमर्दनं कर्तव्यम. म्हणजे बघा भ्रमणं करना कृत्वा चाहिए केले पाहिजे. भ्रमणं कृत्वा म्हणजे ही फिरून फिरून फिरल्यानंतर किंवा झाल्यावर फिरून झाल्यानंतर अं, फिरण्या अंगाला फिरणे करून अंगाला तेल मर्दन तेलाचं म्हणजे तेल मॉलिश. तेल मालिश पण आता मालिश हा केलं शब्द पाहिजे. आपल्या भाषेतला नाहीये. हम्म. हा त्यामुळे आपण काय वापरायचा तैलमर्दन. तैलमर्दनच वापरायचं. आपण तैलमर्दन आहे की आपल्या भाषेत हो. मराठीमध्ये मग तैलमर्दन. तैलमर्दन केलं पाहिजे. हा कर्तव्य म्हणजे केलं पाहिजे. केलं पाहिजे. करेक्ट. आता इथे मला कोणी सांगेल का अंगेशु ही सप्तमी अनेक वचन का वापरलं असेल? अंगेषु हम्म. अंगाला क्रिया त्याच्यावर घडते म्हणून. पण अंगेशु अनेक वचन का?